नमस्कार सगळ्यांना. इझी बाईट्स मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे बीटाची कोशिंबीर म्हणजेच बीटरूट योगर्ट रायता. ही रेसिपी जी आहे ती आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर, रंगीबेरंगी आणि मराठी घराघरात आवडीने बनवली जाणारी एक उत्तम डेलिकसी आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे दही, उकडलेलं बीट, शेंगदाण्याचं कूट, तूप, जिरे, धणे जिऱ्याची पूड, लाल मिरची पावडर आणि मीठ. आता हे जे बीट आहे हे मी उकडून घेतलेलं आहे. हे एक मोठं बीट आहे आणि एक छोटं बीट आहे जे मी या रेसिपीसाठी यूज केलं आहे. या बीटाला मी किसणीवर छानपणे किसून घेतलेलं आहे आणि आता मी ह्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आणि छानपणे अजून सेपरेट आऊट करते. हे करताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बीटाला अजून मॅश नाही करायचं आहे, कारण काय ते ऑलरेडी उकडलेलं आहे. आता ह्यात मी टाकणार आहे 3 ते 4 चमचे दही. दही तुम्ही घरचं वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे घरी दही नसेल तर तुम्ही बाहेरचंही दही यूज करू शकता. आता आपण दह्याला आणि आपल्या बीटाला छानपणे मिक्स करून घेणार आहोत. आहा, काय सुरेख रंग आलेला आहे बीटाचा आणि दह्याचा. हा रंग लहान मुलांना खूपच जास्त कॅची आहे आणि ज्यांना बीट आवडत नसेल किंवा कच्चं बीट आवडत नसेल त्यांच्यासाठी हा सगळ्यात उत्तम असा ऑप्शन आहे. सो आपण ह्याला छानपणे मिक्स करत राहूया. त्यानंतर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट. हे म्हणजे नथिंग बट आपलं ग्राउंडनट्स आहेत, ज्याला मी रोस्ट केलेले आहेत आणि रोस्ट केल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याची कूट करून घेतलेली आहे. आता मी त्याला खूप जास्त नाही फिरवलं आहे, सो आपल्याला थोडा क्रंची फ्लेवर त्या शेंगदाण्यांचा लागेल. सो प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला शेंगदाण्याची चव सतत लागत राहील. हे झाल्यानंतर आता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तूप, जिरं आणि हिंग. हिंग हे ऑप्शनल आहे, ॲज ममाज टिप. हिंग हे आपल्या पचनासाठी खूपच चांगलं असतं, सो मी हिंग ॲड करणार आहे. आता फोडणीच्या पात्राला मी गरम करते. गरम झाल्यावर मी त्यात 2 चमचे तूप टाकते. त्यात गरम झाल्यानंतर मी जिरे टाकणार आहे. आपल्याला जिरं ब्राउनिश व्हायला हवं आहे, आपल्याला त्याला काळं करायचं नाही आहे. आणि जसं ते ब्राऊन व्हायला लागेल आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग हे नेहमी गॅस बंद झाल्यावर टाकायचं, नाहीतर हिंग जळून जाईल आणि त्याचा फ्लेवर येणार नाही आहे. सो इकडे माझं हिंग टाकून झालेलं आहे. या फोडणीला आता मी माझ्या कोशिंबिरीत मिक्स केलेलं आहे आणि आता छानपणे त्याला आपण हलवतो आहे, सो दॅट ते सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित छान होईल. त्यात जो आपण तिखट, मीठ, धणे जिऱ्याची पूड हे सगळं एकत्रित मिक्स होईपर्यंत आपण त्याला छानपणे हलवत राहणार आहोत. हे झाल्यानंतर ही गोष्ट ऑप्शनल आहे, आपण ह्याच्यात पॉमोग्रॅनेटचे दाणेसुद्धा टाकू शकतो आणि गार्निश म्हणून मी वरून कोथिंबीर त्यात टाकत आहे. सो अशाने आपली रेसिपी जी आहे ती रेडी होते. तुम्ही पण करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.